राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या आणि आता नमो शेतकरी योजनेच्या आणि पीएम किसान योजनेच्या हप्त्याची तारीख देखील समोर आली असून आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट रक्कम ही जमा होणार आहे। सविस्तर बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून कोणते अतिशय महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल। तर चला पाहूयात आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या। संक्रांत झाली, लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार? समोर आली आहे मोठी अपडेट। सध्या जर पाहायला गेलं तर आता लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये मिळतात। या योजनेमध्ये संक्रांतीपर्यंत जानेवारी महिन्याचा हप्ता येईल असं सांगण्यात आलं होतं, मात्र अजूनही पैसे आले नाहीत। मात्र आता आलेल्या माहितीनुसार 26 जानेवारी पूर्वी राज्यातील महिलांच्या खात्यावरती जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे पैसे हे जमा करण्यात येणार असल्याचे सध्या सांगण्यात येत आहे। शेतकऱ्यांनो केवायसी करून घ्या, हेक्टरी 13,600 रुपयांचे मिळणार अनुदान। सध्या जर विचार केला तर आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईचे वाटप हे सुरू झाले आहे। काही शेतकऱ्यांना 8,000 रुपये तर काही शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 13,600 रुपयांचे वाटप हे सुरू असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर आता यामध्ये माहूर तालुक्याचा समावेश पाहायला मिळत आहे। माहूर तालुक्यामध्ये 1 ते 3 सप्टेंबर 2024 या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले होते। त्यामुळे महसूल विभागाने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले होते। त्या अनुषंगाने शासन स्तरावरून अतिवृष्टी नुकसान भरपाई पोटी 35,11,68,408 रुपये तालुक्यासाठी मंजूर करण्यात आले आहेत। त्यामुळे आता शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ घेण्याकरिता सध्या केवायसी करण्याचे आवाहन केले जात आहे। नियमित वेळेवर कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे अनुदान द्या, अन्यथा आंदोलन करण्याचा भाजपा किसान मोर्चाने दिला इशारा। सध्या जर पाहायला गेलं तर आता नियमित वेळेवर कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर मदत देण्याचे सरकारने जाहीर केले होते, परंतु सरकारने जाहीर केलेली मदत ही अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाली नाही। ही रक्कम आता लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करावी, अन्यथा भविष्यामध्ये शेतकऱ्यांसाठी आंदोलन करण्याचा इशारा भाजपा किसान मोर्चाने दिला आहे। केंद्र सरकारचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता 2,000 रुपये येणार। पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याची तारीख जाहीर। सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। आता केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 19व्या हप्त्याचे पैसे आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत। त्याचबरोबर राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेच्या देखील 6व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता लवकरच जमा होणार असल्यामुळे आता एकूण 4,000 रुपयांचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांना होणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, आता कोणत्या दिवशी हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे ते देखील आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत। त्याकरिता या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याविषयी निर्णय येत्या मार्चमध्ये, आदिती तटकरे यांनी दिली माहिती। सध्या जर पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये वाढीव हप्ता देण्याचा निर्णय आता मार्चमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये घेण्यात येईल अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। विदर्भ मराठवाड्याच्या शेतकरी कष्टकऱ्यांच्या हिताचे निर्णय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन। सध्या जर विचार केला तर मराठवाड्याच्या हिताचे, शेतकरी कष्टकरी सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेण्याचे कामे आम्ही केले आहे। विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासासाठी सिंचन, उद्योग अशा विविध क्षेत्रांमध्ये गेल्या 2.5 वर्षांमध्ये परिवर्तन आमच्या सरकारने केले असून आमच्या सरकारच्या अजेंड्यावर महाराष्ट्राच्या विकासासह मागास भागामध्ये विकासाचा जो असमतोल आहे त्यावर आमचे सरकार फोकस ठेवणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। शेतकऱ्यांना लिंकिंग खतांची सक्ती केल्यास कारवाई करा, कृषी मंत्री कोकाटे यांच्या अधिकाऱ्यांना आढावा बैठकीमध्ये सूचना। एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांना खत विक्रेत्यांकडून युरिया आणि अन्य खते विकत घेताना लिंकिंग केलेल्या खतांची सक्ती करण्यात येत असल्याच्या असंख्य तक्रारी आहेत। त्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी तात्काळ उपाययोजना करून यापुढे शेतकऱ्यांना लिंकिंग केलेल्या खतांची सक्ती करण्यात येणार नाही, तसेच केल्यास कारवाई केली जाईल असा इशारा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिला। सूर्यापासून वीज, आता शेतकऱ्यांना दिवसाही पिकांना देता येईल पाणी। सौर ऊर्जा 4 प्रकल्प सुरू, राज्यातील 3 मेगावॉटचा पहिला प्रकल्प जिल्ह्यामध्ये। सध्या जर विचार केला तर आता शेतकऱ्यांना सिंचनासाठी
दिवसा अखंडित व भरोशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 राबवण्यात येत आहे। योजनेमध्ये छत्रपती संभाजीनगर परिमंडळामध्ये गेल्या 4 महिन्यांमध्ये 4 सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत। छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील प्रत्येकी 2 प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे। लवकरच मिळणार अग्रिम पीक विमा। भारतीय कृषी विमा कंपनीचा निर्देश। सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तात्काळ अदा करावी असे भारतीय कृषी विमा कंपनीस निर्देशित करण्यात आले आहे। त्यानुसार आता शेतकऱ्यांना फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पीक विमा अग्रिम रक्कम ही मिळणार आहे। सध्या जर पाहायला गेलं तर आता यामध्ये बीड जिल्ह्याचा देखील समावेश पाहायला मिळत आहे। आता बीड जिल्ह्यातील 6,59,000 शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ होणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील अपडेट आपण पुढे पाहूया। ई पीक पाहणीपासून अनेक शेतकरी वंचित। सध्या जर पाहायला गेलं तर रब्बी हंगामाच्या ई पीक पाहणीची अंतिम तारीख 15 जानेवारी होती। त्यानुसार आता शेतकऱ्यांची ई पीक पाहणी न झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची सध्या नाराजी व्यक्त होत असल्याचे पाहायला मिळत आहे। आता ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली आहे अशाच शेतकऱ्यांना रब्बी हंगामाच्या पीक विम्याचा आणि नुकसान भरपाईचा लाभ मिळणार आहे। तुती लागवड करा आणि 4.25 लाख रुपयांचे अनुदान घ्या। रेशीम उत्पादनाच्या प्रोत्साहनासाठी महारेशीम अभियानाचे मिळते बळ। सध्या जर विचार केला तर आता शेतीमधून 30 पिके सातत्याने घेतली जात आहेत, त्याने जमिनीचा पोत ढासळत आहे। पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे रासायनिक खते औषधांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे। परिणामी उत्पादन खर्चामध्ये वाढ झाली आहे, त्यामुळे रेशीम शेती फायदेशीर ठरत आहे। तुती लागवडीसाठी सध्या प्रति एकर 3 वर्षाकरिता एकूण सर्वसाधारण शेतकऱ्यांना 3,75,000 रुपयांचे अनुदान दिले जात आहे। त्यामुळे सध्या शेतकऱ्यांचा तुती लागवडी करण्याकडे देखील कल वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे। राज्यामध्ये गारठा पुन्हा वाढला। 2 दिवसांमध्ये किमान तापमानामध्ये पुन्हा वाढीची शक्यता। एकंदरीत जर हवामान अंदाज पाहायला गेलं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये पारा 10 अंशाच्या खाली आला असतानाच राज्यामध्ये गारठा पुन्हा वाढला आहे। तसेच राज्यामध्ये आकाश मुख्यतः निरभ्र राहून किमान तापमानातील घट टिकून राहणार आहे। 2 दिवसांमध्ये किमान तापमानामध्ये पुन्हा वाढ होणार असल्यामुळे गारठा कमी अधिक होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। कांद्याच्या भावामध्ये घसरण सुरूच। कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल। सध्याचे चित्र। सध्या जर पाहायला गेलं तर आता कांद्याची आवक मोठ्या प्रमाणामध्ये होत असल्यामुळे कांद्याच्या बाजारभावामध्ये दिवसेंदिवस घसरण होत असून कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत। केंद्र सरकारने कांद्यावरील लागू केलेले 20% निर्यात शुल्क तात्काळ रद्द करून 0% करावे अशी देखील मागणी सध्या होत असल्याचे पाहायला मिळत आहे। देशामध्ये आतापर्यंत 14 लाख टन सोयाबीन खरेदी। उद्दिष्टाच्या 41% खरेदी। महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये खरेदी सुरू। सध्या जर पाहायला गेलं तर देशभरामध्ये केंद्र सरकारने आतापर्यंत हमीभावाने 14 लाख टन सोयाबीनची खरेदी केली आहे। ही खरेदी एकूण उद्दिष्टाच्या केवळ 41% पूर्ण झाली आहे। आता केवळ महाराष्ट्र आणि राजस्थानमध्येच खरेदी सुरू आहे। इतर राज्यांमध्ये खरेदी सध्या बंद झाली आहे। एकूण खरेदीमध्ये मध्य प्रदेशामध्ये सर्वाधिक 6,22,000 टन तर महाराष्ट्रामध्ये 5,50,000 टन खरेदी झाली आहे। तसेच देशभरातील शेतकरी आजही हमीभावाने खरेदीची वाट पाहत असल्याचे चित्र आहे। पीक विम्यासंदर्भातील मोठी बातमी। अंबाजोगाई तालुक्यातील 55,714 शेतकऱ्यांना मिळणार अग्रिम पीक विम्याचा लाभ। सध्या जर विचार केला तर आता लवकरच राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अग्रिम पीक विम्याची रक्कम ही जमा होणार आहे। त्यानुसार आता अंबाजोगाई तालुक्यातील 55,714 शेतकऱ्यांच्या खात्यावरती अग्रिम पीक विम्याची रक्कम ही जमा होणार असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। आणि शेतकरी मित्रांनो, तुमचा तालुका कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या देखील तालुक्यासंदर्भातील अपडेट आपण पुढे पाहूयात। वेचणी अभावी कापूस झाडावरच। चंद्रपूरमध्ये मजुरांअभावी 11 रुपये प्रति किलो प्रमाणे वेचणी। सध्या जर पाहायला गेलं तर कापूस नगदी पीक आहे, त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये कापूस पिकांची लागवड करतात। मात्र यंदा अनेक ठिकाणी बाहेरील मजूर कापूस वेचणीला आले नाही, त्यामुळे वेचणी अभावी कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे हाल होत आहेत। काही शेतकऱ्यांवर 2 वेळेची कापूस वेचणी आता एकाच वेळेस करावी लागत आहे, त्यामुळे आता लाखो मोलाचा कापूस अजूनही झाडावरच असल्याचे चित्र आहे।
मोठी बातमी, अजित पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सर्व योजनांचा लाभ. कृषी मंत्री कोकाटे यांची मोठी घोषणा. एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मोठी घोषणा केली आहे. यापुढे कृषी विभागातील सर्व लाभाच्या आणि अनुदानाच्या सर्व योजनांसाठी एक खिडकी योजना लागू होणार आहे. यासाठी अजित पोर्टल नावाचं एक संकेतस्थळ लवकरच शेतकऱ्यांसाठीच उपलब्ध होणार असल्याची माहिती कोकाटे यांनी दिली आहे. CCIच्या कापूस खरेदीकडे शेतकऱ्यांचा ओढा. सध्याचे चित्र एकंदरीत जर पाहायला गेलं तर यंदा खुल्या बाजारातील कापसाचे दर हमीभावापेक्षा कमी असल्यामुळे सध्या CCIच्या केंद्रावर कापूस विक्रीस अधिक शेतकऱ्यांची पसंती असल्याचे सध्याचे चित्र आहे. आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. आष्टी तालुक्यातील 19,443 शेतकऱ्यांना मिळणार अग्रिम पीक विम्याचा लाभ. सध्या जर पाहायला गेलं तर आता फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती अग्रिम पीक विम्याची रक्कम ही जमा होणार आहे. त्यानुसार आता आष्टी तालुक्यातील 19,443 शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ हा होणार आहे. शेतकऱ्यांसाठी खुशखबर. 25 जानेवारीनंतर केंद्राकडून सन्मान निधी तर फेब्रुवारीमध्ये राज्याकडून मिळणार नमो शेतकरी योजनेचा हप्ता. सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. आता 25 जानेवारीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती PM किसान योजनेच्या 19 हप्त्याचे पैसे जमा होणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. त्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.